इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांचा मृत्यू. इराणी मीडियाची माहिती. खोमेनींच्या मृत्यूमुळे इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. तर आता मोजताब खोमेनींकडे इराणचं नेतृत्व. इराणच्या प्रसिद्ध जामकरन मशिदीवर लाल ध्वज. खोमेनींच्या मृत्यूचा बदला घेण्याचे स्पष्ट संकेत. ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराणकडून फतवा जारी. तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आहे. मध्य आशिया जळून खाक करू, इराणचा इस्रायल अमेरिकेला इशारा. अमेरिकेला गुडघे टेकायला भाग पाडू, इराणची धमकी. इस्रायल हवाई दलाकडून इराणवर तुफानी हल्ले. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 200 इराणींचा मृत्यू, 800 जण जखमी. खोमेनींच्या मृत्यूनंतर पश्चिम आशियात प्रचंड तणाव. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला युद्धात ढकललं. कमला हॅरिस यांचा हल्लाबोल. अमेरिकन नागरिकांना युद्ध नकोय असंही विधान. पुण्यातील 80 विद्यार्थी, 4 शिक्षक दुबईत अडकले. नामांकित महाविद्यालयाचे MBAचे शिक्षण घेणारे विद्यार्थी दुबईत अडकले. तर कोल्हापूरमधील सहलीला गेलेल्या 100 जणांचा ग्रुपही दुबईत अडकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी युद्ध का थांबवू शकले नाहीत? संजय राऊतांचा सवाल. भारतालाही युद्धाचे चटके बसणार, राऊतांनी व्यक्त केली भीती. इस्रायल इराण संघर्षामुळे पश्चिम आशियात युद्धाचा भडका. कच्च्या तेलासह मालवाहतुकीवर मोठा परिणाम. पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता. अमेरिका इराण युद्धामुळे सोन्याच्या दराचा भडका. दिवसभरात सोनं 9,000 महाग, तर सोनं थेट 2.5 लाखांवर जाण्याचा अंदाज. T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8मध्ये भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आरपारची लढाई. सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला विजय आवश्यक.